नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। 14 ऑगस्ट रोजी साधारण सकाळी 11:15 ते 12च्या दरम्यान मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, सगळे सोयरे म्हणजे सगळे सोयऱ्यांचंही हे करून त्याच्यात हे असावं या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाला एकत्र करणारे आणि आरक्षण पदरात पडावं यासाठी आंदोलन उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली। ही भेटीनंतर दोघात जवळपास अर्धा तास चर्चा झाली। 29 ऑगस्टला मुंबई येथे जे परत आंदोलन आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाजाकडून सुरू करण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्या आंदोलनाच्या तयारीसाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभरच दौरा करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते 14 तारखेला लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। लातूर येथील एका मंगल कार्यालयात मग संपूर्ण मराठा समाजातील आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आणि याच हॉलमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। या भेटीत काय चर्चा झाली आहे? राज्य सरकारनं गेल्या वेळी मुंबईच्या वेशीवर म्हणजे वाशीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलनाला रोखण्यात आलं होतं। त्यावेळेस पण नवी मुंबई पूर्ण जाम झाली होती आणि महाराष्ट्रातील जी मुंबईकडे जाणारे रस्ते आहेत ते पण जाम होते। त्यामुळं मराठे एकत्र आले आणि त्यांनी मनातून ठरवलं तर आंदोलन केवढं मोठं उभं राहतं हे राज्य सरकारलाही त्याची कल्पना आहे। त्यामुळं साहजिक 29 ऑगस्टला मुंबई येथे मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज येऊ नये ही सरकारची भूमिका असणार। त्यामुळं मुंबईकरांना आणि इतर सामान्य जनतेलाही त्रास होऊ नये हे सरकारचं म्हणणं असेल, परंतु जो समाजानं महाराष्ट्र उभा करण्यात मोठी भूमिका घेतलेली आहे, जो तसा पाहिलं तर राज्याचा मुख्य घटक आहे, त्या समाजावर अन्याय होतोय, त्या समाजातील गोरगरीब कुटुंबाची अवस्था देशोधडीला लागल्यासारखी झाली आहे आणि त्यांना जे ओबीसीच्या ह्याच्यातून कुणबी म्हणून जे सर्टिफिकेट आहे ते देण्यास काय अडचण आहे? मग वेगळं असं मराठ्यांसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण तर द्या आणि त्यातही ते सरसकट असू द्या, सगळे सोयऱ्यांचं पण जो वंशावळ वगैरे असते त्याचाही आम्हाला लाभ होऊ द्या, असं आंदोलकांचं हे आहे। त्यामुळं साहजिकच झाडून राज्यातील मराठा बांधव भगिनी या 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होतील आणि मग मुंबईची तुंबई होईल या भीती सरकारला आहे हे निश्चित। मात्र दुसरीकडं चर्चाही करत सध्या त्यांनी सरकारनं सुरू केलेली नाही किंवा पूर्वी दिलेलं आश्वासन पण पाळल्या गेलेलं नाही। त्यामुळं मराठा समाज बांधवाचाही तसा सरकारवर विश्वास आहे असं म्हणणं आहे की नाही हाही प्रश्नच आहे। मग
प्रताप सरनाईक यांची आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. भेटीनंतर मंत्री महोदय तिथून निघताना त्यांना समाज माध्यमांनी गाठलं आणि समाज माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, संवादाशिवाय तोडगा निघत नसतो आणि संवाद सतत चालू राहणं हे गरजेचं असतं. मला स्वतःलाच मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायची होती. त्यांच्याशी मी गेल्या अनेक दिवसापासून संपर्कात होतो, परंतु त्यांचे जे दौरे सुरू आहेत त्यामुळं मला आंतरवली सराटीत जाऊन त्यांची भेट घेता आलेली नव्हती. त्यांनी 14 तारखेचं भेटीची मला वेळ दिली. मलाही धाराशिवचं जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्यामुळं ध्वजारोहणाला धाराशिवला यायचं होतं, म्हणून मी थेट लातूर गाठलं. लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची तब्येतीची विचारपूस केली आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मराठा समाज बांधवांच्या भावना आहेत, जी दुःख आहेत, ती मला त्यांनी सांगितली. मी ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या कानावर घालेल आणि यातून योग्य मार्ग कसा काढता येईल याच्यावर ते चर्चा करतील, असं प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आहे. वास्तव पाहता प्रताप सरनाईक कितीही म्हणत असले की मग वैयक्तिक मला मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायची होती, त्यांच्या मनात ती असेलही, परंतु 14 तारखेची जी भेट आहे आणि त्या भेटीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आंदोलन तीव्र होऊ नये, आंदोलन चिघळू नये आणि शक्यतो आंदोलक मुंबईतच येऊ नये यासाठी काहीतरी निरोप मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी दिला असावा. त्यावर ही चर्चा पण दोघांची बैठक जी होती ती कार्यकर्त्यांच्या समोरच झाली. त्यावर साधक बाधक चर्चा झाली असेल. मनोज जरांगे पाटील यांना मग सरकारनं जो काही निरोप दिलाय ते मुद्दे पटले असतील किंवा नसतीलही. अजून त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या भेटीवर वक्तव्य केलेलं नाही. त्यातच काल मनोज जरांगे पाटील नांदेडच्या दौऱ्यावर असताना तेथे मराठा बांधवांशी संवाद साधताना त्यांना अचानक चक्कर आली. भोवळ येऊन ते खाली, म्हणजे त्यांना उभा राहणं शक्य झालं नाही आणि मग त्यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे उपचार चालू असताना मनोज जरांगे पाटील जे बोलले की मी आता माझं शरीर मला साथ जास्त देईना झाले, कारण माझी फारच धावपळ झाली आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावर मला दिसून येतोय, असं ते म्हणाले. परंतु त्यांनी जिद्द सोडलेली नाही. आपण 29 ऑगस्टला मुंबईवर धडक मारणार म्हणजे मारणारच, हा त्यांचा निर्धार कायम आहे. आता शासनानं त्यातून काय शासन मार्ग काढतं, शासनाच्या खरंच मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यायचं मनातून इच्छा आहे का? अगोदर या समाजातील जे ओबीसी नेते मराठ्यांवर आणि एकूण या मागणीबद्दल विरोध करत आहेत, त्यांचंही म्हणणं सरकार त्यांना कसं यासाठी राजी करेल, हाही सर्व प्रश्न आहे. हे तसा प्रश्न गुंतागुंतीचाच आहे. परंतु एकंदरीत मराठा समाजाची भावना आणि मनोज जरांगे पाटील यांचं निर्धार हेही सरकारनं लक्षात घ्यावं लागेल आणि जो काही निरोप प्रताप सरनाईकांसोबत दिला होता त्या निरोपावर आणखी विचार करावा. मनोज जरांगे पाटील यांनी प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून ज्या काही भावना समाजाच्या आणि त्यांच्या आंदोलनाच्या बाबतच्या
सरकारला हे सांगा म्हणून सांगितलं आहे, त्याच्यावरही सरकारनं विचार करावा आणि शक्यतो 29 ऑगस्टला मराठ्यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्याची गरज भासू नये. उलट सरकारनं आमचं मागण्या मान्य कराव्या, आम्ही ट्रक भरून गुलाल घेऊन येतो असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. तर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल अभिनंदन स्वीकारावं. ते स्वीकारतात का प्रश्न परत तसाच चिघळत ठेवतात. हे याकडं आता आपण मराठी म्हणून सर्वांचं आणि महाराष्ट्राचं पण लक्ष असणार आहे. गेल्या महिन्यात खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील अल्पभूधारक शेतकरी गुंड याच्या अंगावर म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाची वीज वाहक पोलवरील तार पडून जागीच मृत्यू झाला होता. कबाड कष्ट करून आपला संसार चालवणाऱ्या गुंड यांच्या त्यांना अवघी 1 एकरच्या आसपास जमीन आहे आणि घरची हालाकीची परिस्थिती आहे. ते आपली शेती करत करत इतरांच्या शेतात मजुरीचं कामं करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. त्यामुळं त्यांच्या मृत्यूमुळं गुंड त्यांच्या ह्याच्यावर डोक्यावरचं छत्र हरवलं होतं आणि या गुंड कुटुंबाला मदतीची त्याही वेळी गरज होती, आजही आहे आणि पुढे पण लागू शकते, गरज आहे. हे धरून मग महाराष्ट्र शासनानं जो त्यांचा आपत्कालीन निधी आहे त्यातून 2 लाख, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा हे आहे त्यातून 3 का 4 लाख असे 6 आणि वैयक्तिक पालकमंत्री प्रताप सरनाईक हे 5 लाख अशा 11 लाखाची लवकरच मदत करण्यात येणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत पाहता हे सर्व रक्कम तशी तुटपुंजीच आहे. 14 तारखेला लातूर येथून थेट प्रताप सरनाईक यांनी खामसवाडी येथे येऊन गुंड कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्या कुटुंबाला धीर देण्याचं दिला. गुंड यांच्या पत्नीने प्रताप सरनाईक यांना राखी बांधली. त्यावेळेस प्रताप सरनाईक भावूक झाले आणि त्यांनी मी या बहिणीच्या पाठीशी कायम असेल आणि या बहिणीला गावातच अंगणवाडी सेविका म्हणून का होईना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करेल असं सांगितलं. प्रताप सरनाईक आणि शासन यात लक्ष घालावं, पुढाकार घ्यावा म्हणून खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील यांनीही विशेष परिश्रम घेतले होते. ज्यावेळेस प्रताप सरनाईक गुंड कुटुंबाच्या भेटीला होते त्यावेळेस त्यांच्यासोबत सुधीर अण्णा पाटील, अजित पिंगळे, सूरज साळुंके आदी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची मंडळी उपस्थित होती. तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.